तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड पाठवले होते आणि त्यांचा क्लेमचं स्टेटस चेक करायला आपल्याला सांगितलं होतं. तर आपण आज सर्वांचे क्लेम चेक करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी सगळ्यांचे ज्यांनी मला पासवर्ड पाठवलेत, युजर आय डी पासवर्ड, त्या सर्वांचे क्लेम चेक करून तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या क्लेममध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि तुमचे पैसे येण्याची शक्यता कधी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण MAPHच्या वेबसाईटवर आलो आहे. इथं आता लॉग इन करून घेऊ आणि चेक करू. युजर आय डी पासवर्ड टाकून घेतलेला आहे. आता इथं लॉग इन करू. लॉग इन केलेलं आहे. तर याचे 8 क्लेम आहेत आणि 8ची क्लेम रेज केलेले आहेत. क्लेम मॉडेलमध्ये जाऊन याचं नाव बघूया. नाव आहे सिद्धेश अशोक डोके. तर याची अप्रेंटिसशिप 8/4/2025 म्हणजे एप्रिल महिन्यात सुरू झालेली आहे आणि मागच्या वर्षी समजा 25मध्ये सुरू झालेली आहे आणि एप्रिल 2026 पर्यंतची अप्रेंटिसशिप आहे. 13 महिन्याची अप्रेंटिसशिप आहे. स्टायपेंड याचं 6,073 टाकलेलं आहे. तर याची अप्रेंटिसशिप सध्या सुरू आहे आणि क्लेम यांनी सबमिट केलेले आहेत फक्त सिद्धेश डोके. तर तुला सर्वात आधी अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट घ्यावं लागेल आणि जेव्हा तुझी कंप्लीट होईल अप्रेंटिसशिप तेव्हाच तुझे क्लेम सक्सेसफुल अप्रूव्हल होतील आरोकडून आणि त्यानंतर तुला पैसे येतील. सध्या तुला पैसे याची शक्यता खूप कमी आहे. तर अप्रेंटिसशिप कंप्लीट कर, तिथून अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट घे, त्याच्यानंतर तू प्रोसेस कर, तुझं काम होऊन जाईल. पुढचा क्लेमचा आपण युजर आय डी पासवर्ड टाकून घेतला आहे. लॉग इन करू. युजर नेम डज नॉट एक्झिस्ट, काहीतरी चुकलं आहे, थांबा परत चेक करतो. पुढचा क्लेम आपण लॉग इन करून घेतलेला आहे. याचे पण त्याने 2च क्लेम इथं सबमिट केलेले आहेत. याचं नाव काय आहे बघू आपण. याचं नाव आहे मल्लिकार्जुन जगन्नाथ अंतड. तर याची अप्रेंटिसशिप 26/6/2021 म्हणजे जेव्हा अप्रेंटिसशिप स्कीम सुरू झाली तेव्हापासून याची अप्रेंटिसशिप सुरू झालेली आहे आणि 17/12/2022 18 महिन्याची अप्रेंटिसशिप आहे. 9,000 रुपयाचं स्टायपेंड आहे. पण याने इथे 2च क्लेम सबमिट केलेले आहेत. तर याचं पूर्ण डॅशबोर्ड ओपन होत आहे. तर मल्लिकार्जुन जगन्नाथ अंतड, तू सर्व क्लेम इथं सबमिट करू शकतो. इथं तुला बँक स्टेटमेंट, तुझं डोमिसाईल आणि अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट या 3 गोष्टी टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर तुला क्लेम सबमिट करून घ्यायचे आहेत. तू आरामात इथं क्लेम सबमिट करू शकतो आणि तुझे क्लेम अप्रूव्हल होतील. तर तू डायरेक्ट एक इयरली क्लेम केला होता, तो रिजेक्टेड बाय आरो झालेला आहे. त्याचं कारण बघू आपण. हे बघ, आरोकडून तुला कारण दिलेलं आहे रिजेक्ट करायचं, सबमिट मंथली क्लेम. म्हणजे तुला मंथली क्लेम इथं सबमिट करायचा आहे. 29 मार्चला तुझा क्लेम रिजेक्ट झालेला होता आणि तू परत 22/1/25 म्हणजे जानेवारी म्हणजे 8 महिन्याच्या नंतर तू क्लेम रिसबमिट केला. 1 वर्ष वाया गमावलं यार. आतापर्यंत तुला पैसे यायला पाहिजे होते. पण तुझ्या क्लेममध्ये काय चुका आहेत त्या लक्षात घे. तुला मंथली क्लेम सबमिट करायचा आहे आणि अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट अपलोड करणं आवश्यक आहे. तर मंथली सबमिट कर आणि अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट टाक, त्याच्यानंतर तुझा क्लेम अप्रूव्हल होऊन जाईल. पुढचा जो क्लेम आहे A0820515526, इथं युजर नेम डज नॉट एक्झिस्ट असा एरर येत आहे. तर ज्यांनाही एरर येत आहे त्यांनी काय करायचं आहे, परत रजिस्ट्रेशन करायचं आहे. सर्वात खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, इथं जायचं आहे आणि इथं परत एकदा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. जर हे पण प्रोसेस होत नसेल तर तुमच्या जवळच्या BTRI ऑफिसला तुम्हाला भेट द्यायची आहे किंवा RO ऑफिसला भेट द्यायची आहे, कारण हा प्रॉब्लेम तुमचा सिरियस आहे. तुमचं युजर नेम डज नॉट एक्झिस्ट म्हणते म्हणजे तुमचा क्लेम आधी जो डाटा सबमिट केला असेल तो सर्व 0 झालेला आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला परत इथं क्लेम सबमिट करावं लागेल. तर हे लक्षात घ्या. त्याच्या पुढचा क्लेम आहे, याचे 10 क्लेम आहेत आणि 10चे 10ही RO अप्रूव्हल आहेत. सेकंड पेजवर इकडे पण एक RO कडून अप्रूव्हल झालेलं आहे. 1 2 3 म्हणजे टोटल 13 क्लेम RO कडून अप्रूव्हल झालेले आहेत आणि 10 + 3 तर याचे टोटल 13 क्लेम आहेत. याचे 3 क्लेम सक्सेस दाखवते, 0 सक्सेस म्हणजे 3 क्लेमचे याला पैसे आलेले असणार. नाव आहे भीमराज तुकाराम थोरात आणि 10 क्लेमचे पैसे इथं पेंडिंग आहेत. तर जे पेंडिंग आहेत तर ते तर तुला मार्चमध्ये येऊन जातील. भीमराज तुकाराम थोरात आणि हे 3 जे क्लेम आहेत त्याचे पैसे तुझ्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत. आणि हे जर पैसे जमा झाले नसतील तर तुझं आधार कुठल्या अकाउंटला लिंक आहे ते चेक कर आणि त्या बँकेमध्ये जाऊन तिथं त्यांना विचार, मॅनेजरला भेट दे, त्यांना हे सर्व समजावून सांग आणि तुझे पैसे तिथं आलेले असतील. तर याचं लक्ष ठेवा. चला आता पुढचं चेक करू. पुढचा क्लेम टाकलेला आहे. याचे अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट झालेले आहेत टोटल 10.
10 आणि 2 12 टोटल 12 क्लेम याचे इस्टॅब्लिशमेंट करून अप्रुव्हल झालेले आहेत 9/7/24 म्हणजे बऱ्याच जुना क्लेम आहे. याचं नाव आहे गिरीश भास्कर महाजन. याची ॲप्रेंटिसशिप 23/11/2022ला सुरू झालेली होती आणि 22/11/2023पर्यंत ॲप्रेंटिसशिप होती. म्हणजे बरीच जुनी ॲप्रेंटिसशिप आहे. तुझे क्लेम कंपनीकडून अप्रुव्हल झालेले आहेत आणि तुला आर ओकडून अप्रुव्हल घ्यायचे आहेत. तुझं BTRI मुंबई आहे तर आर ओ ऑफिस तुझं मुंबईच असणार आहे. नाव आहे गिरीश महाजन. तुला आर ओ ऑफिसला जाऊन तुझे क्लेम अप्रुव्हल करून घ्यायचे आहेत, कारण बरेच जुने क्लेम आहेत तुझे आणि अजूनपर्यंत ते जर अप्रुव्हल झाले नसतील तर आर ओ ऑफिसला भेटणं तुला आवश्यक आहे. तर आर ओ ऑफिसला जायचं, भेटायचं आणि त्यांना विचारायचं माझे क्लेम आतापर्यंत अप्रुव्हल का केले नाहीत तुम्ही. तर जे जे इस्टॅब्लिशमेंटकडून अप्रुव्हल झालेले आहेत त्यांना आर ओकडून अप्रुव्हल करून घ्यायचं आहे. जे इस्टॅब्लिशमेंटनं रेक्टिफाय केले, जसं आता 2 नंबरचा क्लेम आहे हा रेक्टिफाय केला आहे. रेक्टिफाय करायचं कारण बघ काय सांगितलं आहे, प्लीज फिल इन द ॲक्च्युअल स्टायपेंड ड्रॉन रिलिव्हंट टू द क्लेम मंथ इन द कॉलम प्रिस्क्राईब स्टायपेंड पर मंथ. म्हणजे याचं म्हणणं कसं आहे, आता इथं क्लेम सबमिट करताना तू मंथली क्लेम सबमिट केला, इथं महिना टाकला आहे, इथं वर्ष टाकलं आहे आणि हे वरती इथं 8,050 प्रिस्क्राईब स्टायपेंड पर मंथ जे दिलं आहे ना, याच्यामध्ये ती अमाऊंट टाकायची जी त्या महिन्यात तुला पैसे भेटलेत. ॲक्च्युअल तुला स्टायपेंड जमा झालं आहे किंवा ॲक्च्युअल तुझा पगार जमा झाला आहे तर हे इथं टाकायचं आहे. त्या महिन्यात तुला किती स्टायपेंड भेटले ते प्रिस्क्राईब स्टायपेंडमध्ये टाकायचं आहे. हे फिक्स स्टायपेंड नाही टाकायचं की तुला समजा कॉन्ट्रॅक्टवर तुझे 8,050 आहे म्हणून ती अमाऊंट नाही टाकायची. त्या महिन्यात तू किती दिवस काम केलं तेवढ्या दिवसाचा तुला पगार भेटला तो पगार इथं टाकायचा आहे आणि याच्यामुळे तुझं रिजेक्ट झालेलं आहे. तर बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी कंपनीने तुझे अप्रुव्हल केलेत आणि तू आता फक्त आर ओ ऑफिसला जाऊन भेट आणि त्यांच्याकडून तुझे अप्रुव्हल करून घे, त्यानंतर तुला पैसे येतील. चला आता पुढचा क्लेम बघू. पुढचा क्लेम आहे याचे अप्रूव्ड बाय आर ओ, रिजेक्टेड बाय आर ओ. याचं इयरली क्लेम याने सबमिट केलेलं आहे. सर्वात आधी क्लेम केला होता 2/7/2025 आणि शेवटचा केला आहे 16/9 म्हणजे सप्टेंबर महिन्यात आर ओकडून अप्रुव्हल झाला आहे. आणि रिजेक्ट का केलं होतं याचं नाव बघू. शंभूराजे कोराडे. शंभूराजे कोराडे यांचा हा आहे आणि 2023ला ॲप्रेंटिसशिप सुरू झाली होती, 24ला कंप्लीट झाली होती. 9,623 स्टायपेंड होतं आणि अपलोड ॲप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आहे ना. याचं पण रिजेक्ट त्याच्यासाठीच झालं होतं. बघू शकतो तुम्ही आरोने काय कारण दिलं होतं, अपलोड अप्रेंटिसशिप NAC सर्टिफिकेट. याच्यामुळे याचा रिजेक्ट झाला होता. 10 सप्टेंबरला हा रिजेक्ट झाला होता. पण याच्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की याने परत जो सबमिट केला आहे तो त्याचा अप्रूव्हल झाला आहे. 16 सप्टेंबरला याने म्हणजे 10ला रिजेक्ट झाला, याने परत सबमिट केला आणि 16 तारीखला याचा अप्रूव्हल झाला आहे. त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे. शंभूराजे कोराडे तुझं आता सध्या पेंडिंग आहे. पेंडिंग आहे म्हणजे तुझं मार्च महिन्यामध्ये पैसे येऊन जातील, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. फक्त तुझं कुठलंही बँक अकाउंट आधारशी लिंक करून ठेव म्हणजे तुझं काम होऊन जाईल. तर बघा याप्रमाणे तुमचे क्लेम होते. आपण जास्तीत जास्त क्लेम चेक करायचा प्रयत्न केला आहे, पण त्याच्यानंतरही जर तुमचे पैसे आपण जास्तीत जास्त क्लेम चेक करायचा प्रयत्न केला आहे, याच्यामध्ये जर तुमचे काही सुटले असतील तर तुम्ही परत इथं कमेंट करा आणि कमेंट करून आपल्याला सांगा किंवा तुमचा युजर ID पासवर्ड टेलिग्राममध्ये जाऊन पर्सनल मेसेजमध्ये टाका. मी आणखी जेवढे जास्तीत जास्त झाले तेवढे जास्तीत जास्त क्लेम चेक करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या चॅनलला असं सपोर्ट चालू ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये गेल्यावर तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन दिसेल, ते व्हिडिओला हाईप पण करा. ते हाईप केल्याने आपल्या चॅनलला खूप सारा सपोर्ट भेटते आणि आपला व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये जाऊ शकते. जर आपला व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये गेला तर मंत्रालयापर्यंत पण आपली खबर जाऊ शकते आणि आपले जे पैसे अटकलेले आहेत ते येऊ शकतात. तर तुम्ही कमेंटमध्ये जा आणि तिथं तुम्हाला हाईपचा जर ऑप्शन दिसला तर तुम्ही व्हिडिओला हाईप जरूर करा. त्याचे काही पैसे लागत नाही, सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण एवढी मेहनत घेतो त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं सपोर्ट करा. धन्यवाद.